दुसरं आपलं राजापूरला पण प्रॉपर्टी आहे. आता याच्यामध्ये कसं झालेलं आहे, राजापूरची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे त्याची थीम आहे गावची आठवण. म्हणजे तुम्ही राजापूरला गेलात तर ते कसं आहे की तुम्हाला कॉटेज वगैरे असं सगळं आहे, राहण्याची व्यवस्था आहे आणि तो तुकड्या तुकड्यांमध्ये ते विभागलेलं आहे. म्हणजे कुठे आहे पण तुम्ही वन डे पिकनिकचं पॅकेज घेतलं. म्हणजे समजा तुम्ही राजापूरला गेला असताना वन डे पिकनिकचं पॅकेज घेतलं असतं, त्याच्यामुळे जो स्टे नसतो. ओव्हरनाईट स्टेची पॅकेज वेगळं आहे, वन डे पिकनिकचं वेगळं आहे, वेगवेगळे. म्हणजे डॉर्मिटरीचं वेगळं आहे, कॉटेजचं वेगळं आहे, त्याच्यानंतर मग आपल्याकडे गेस्ट हाऊसचं वेगळं आहे, सर्व्हिस अपार्टमेंटचं वेगळं आहे आणि वीकडेचा चार्ज वेगळा असतो, विकेंडचा वेगळा असतो. असा प्रकार आहे. सीझन ऑफ सीझनसाठी असतो. एक तुम्हाला थोडक्यात आधी पितांबरीचं ब्रीफिंग करतो. जे पितांबरीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांचं नाव आहे रवींद्र वामन प्रभुदेसाई सर आणि ते मूळचे राजापूरचे आणि ते ठाण्याला सेटल झालेले आहेत आणि त्यांची फॅमिली ठाण्याला आहे, ती इथे अपडाऊन करतात. म्हणजे आत्ताच काल सांगायचं झालं तर आपल्याकडे आठवडाभर ॲन्युअल रिव्ह्यू मीटिंग होती, तर ते आले होते इकडे आणि मग ते कालच ते सगळे चेकआउट झाले असे. आणि बाकी सांगायचं झालं तर पितांबरीची सुरुवात झाली त्या भांडी घासायच्या पावडरपासून, जे तुम्हाला माहीत असेल, तिकडनं सुरुवात झाली आपल्याकडे. हो हो दाखव. आपल्याकडे पितांबरी हे नाव कसं आलं, पूर्वीच्या काळी जे आजोबा आजी व आई बाबा मग या दोन पिढ्या ज्या आहेत तर जास्त करून पितळ्याची भांडी, तांब्याची भांडी वगैरे वापरत होते आणि मग ते भांडी धुवायला महिला वर्गाला खूप कष्ट पडत होते. मग ते झालं असं की काही स्पेलिंग अँड ग्रामर एकत्र केलं आहे पितांबरीमध्ये ते. आणि दुसरं म्हणजे काय ते चिंच वगैरे पूर्वी वापरायची, सगळ्याची गोळाबेरीज आहे, हे नाव आलं पितांबरीचं. आणि आपल्याकडे 35 वर्षाहून अधिकचा काळ झाला आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत. बेसिक जी आहे पार्श्वभूमी ही FMCG मार्केटची आहे. तुम्ही हे सगळे जे प्रॉडक्ट्स बघतात ना, हे सगळे वेगवेगळ्या वेळी टप्प्याटप्प्याने लॉन्च केलेले प्रॉडक्ट्स आहेत. प्रामुख्याने आयुर्वेदिक टॅबलेट्स आहेत आपल्याकडे. जसं आता तुम्ही हे बघताय गोमूत्र प्लस आहे, ही टॅबलेट आहे आयुर्वेदिक. त्याच्यामुळे सांगतो मी. त्याच्यानंतर मग आपल्याकडे कंटकेअर अडुसा म्हणून आहे, हे सिरप आहे, म्हणजे सर्दी कफ खोकला व्हायरल फ्लूवर आहे. त्याच्यानंतर बॉडी पेन बॅकपेनवर एक क्लोरॉन म्हणून आपल्याकडे, हे आपल्याकडे आहे ते रोलॉनमध्ये, जसं स्टिक फास्ट वगैरे असतं ना आपण हे करतो, आणि हे लिक्विडमध्ये तुम्ही. त्याच्यानंतर मग आपल्याकडे हे सगळे तुम्ही प्रॉडक्ट्स बघते. आता हे आपल्याकडे जे सप्तशती वगैरे आहे ते आपल्याकडे तेल जे असतं जे आपण खाद्यपदार्थात वापरतो ते आहे. आणि दीपशक्ती दिव्याचं तेल आहे ते आपल्याकडे पूजा साहित्यात, म्हणजे आरती पूजा वगैरे जे असतं त्याच्यामुळे होम हवन त्यात आपण ते वापरतो धार्मिक याच्यामध्ये. त्याच्यानंतर जन्मोत्सव आहे तर श्रीराम उपासना आहे. त्याच्यानंतर मग आपल्याकडे पुढे सांगायचं झालं आता हे विठ्ठल उपासना आहे. तर ही विठ्ठल उपासना म्हणजे आषाढी एकादशी वगैरे जे असतं त्यासाठी आहे. त्याच्यानंतर मग आपल्याकडे महाशिवरात्र श्रावण शिव उपासना आहे. त्या व्यतिरिक्त सांगायचं तर आता मंगळ उपासना, शनी उपासना आणि राहू उपासना आहे. आता ज्योतिषशास्त्रीय ज्योतिषांच्या माध्यमातून जर कोणीही ज्योतिषाकडे गेला त्याने सांगितलं की बाबा मंगळ ग्रह तुमचा पत्रिकेत खराब आहे किंवा राहू ग्रह खराब आहे किंवा शनी उपासना सुचवली, तर तुम्ही या उत्पत्त्या लावून उपासना करू शकता. ग्रह दोष वगैरे काय असेल ते सुधारण्याकरता, निवारण्याकरता असं आहे. त्या व्यतिरिक्त या ज्या तुम्ही उत्पत्त्या बघतात या सगळ्या एक काय म्हणतात त्याला, याही स्पेसिफाय केलेल्या आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये हा केवडा फ्लेवर आहे, हे आपल्याकडे लव्हेंडर आहे, गुलाब आहे, चंपा आहे, असं सगळं आहे. तर ह्याच्यामध्ये खास करून हा जो फ्लोरल बुके आहे हा मिक्स आहे सगळा फुलांचा. आता यातलं कुठलं घ्यायचं हे जर तुम्हाला कळत नसेल की कुठलं घेऊ, कन्फ्युजन होतं आहे, तर मग आपल्याकडे हे सप्तर्षी आहे. सप्तर्षी म्हणजे 7 in 1, म्हणजे हे सगळे जेवढे पण आहेत ना, आता याच्यामध्ये केवढा हा अपवाद सोडला तर बाकी या सगळ्या केवढा आणि फ्लोरल बुके, तर बाकी हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. चंपा आहे, ट्यूबरोज आहे, चंदन आहे, पारिजात आहे, रोज आहे, सगळं आहे. तर हे तुम्ही एखाद्याला गिफ्ट करू शकता असे. आणि बाकी सांगायचं झालं तर आपल्याकडे मेटल पॉलिश करता हे आहे आपलं, आणि हे रुपेरी आहे ते चांदीच्या भांडी करताय. टुरिझमच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं काही ठरवून आम्ही आलेलो नाही आहोत. तर जसं हे कसं ऑलरेडी प्लॅनिंग वगैरे करून या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत FMCG. टुरिझमच्या बाबतीत सांगायचं तुमच्यापैकी तुम्ही दापोलीतल्या स्थानिक आहात का? बरं,
आर्यावर्त बंगलो प्रोजेक्ट माहिती असेल तर त्या आर्यावर्त बंगलो प्रोजेक्टमध्ये सरांनी बंगलो घेतला होता आणि इकडची मॅनेजमेंट सगळी तिकडे होती. म्हणजे रोहन आंबरे असतील, सतीश किजबिले असतील आहेत, हे सगळे तिकडे होते आधी कामाला आणि मग नंतर तिकडे प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि मग त्यांच्या सरांनी एक मोठा बंगलो पण घेतला भाडेतत्वावर. आणि मग ते झाल्यानंतर मग इकडे काय आले ना, सरांचा एक मित्र आहे, त्याला शिवाजी महाराजांवर संस्थात्मक रचनात्मक काम करायचं होतं, म्हणजे वास्तुसंग्रहालयासारखं. आणि सरांनी त्याला फायनान्सही प्रोव्हाइड केला होता, पण काही कारणामुळे तो ते काम पूर्ण तुम्हाला नेऊ शकला नव्हता. त्याच्या मनात खंत होती. मग ती खंत घालवण्याकरता त्याने काय केलं, इकडची जमीन सरांना नव्हती, मग आजूबाजूची जमीनही सरांनी विकत घेतली. आता सुरुवातीला टुरिझम ही विजन नव्हती. सुरुवातीला काय होतं, तो कारखाना आणि सोनचाफ्याचा पॅच एवढंच होतं. आता सोनचाफ्याचा पॅचच का, आपल्याकडे चंपा उदबत्ती जी आहे ती सोनचाफ्यावर आधारित आहे. तुम्हाला आता झालं असं की तो खास करून सांगायचं झालं तर आपल्याकडे जी सोनचाफ्याची डॉमिनेटिंग झाडं आहेत, सकाळी 6 ते 8 या दरम्यान ती सगळी सोनचाफ्याची फुलं तोडतात, ती कारखान्यात जमा करतात, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा अर्क काढला जातो आणि मग ते उदबत्त्यांमध्ये तो मिक्स करतात सुगंध येण्याकरता. आता त्याच्यामध्ये हा जो तुम्ही पॅक हे बघताय, हा रोल पॅक. आता समजा तुमच्या तब्येतीला सुगंध मानवत नसेल तर तुम्ही हा रोल पॅक विकत घेऊ शकता. हा इकॉनॉमी कॅटेगरीतला आहे, म्हणजे खास करून ज्यांच्या तब्येतीला सुगंध नाही मानवत, केवळ उदबत्ती जळते, सुगंधाची मात्रा कमी आहे. आणि ज्यांच्या तब्येतीला सुगंध मानवतो, हे हे जे फ्लेवर्स आहेत इंडिव्हिज्युअल, त्याचा तुम्ही खरेदी करू शकता किंवा मसाला उदबत्ती. आता आपल्याकडे आणखीन एक स्कूल ऑफ थॉट असं आहे की उदबत्ती जाळायची नाही, असं एक आहे, बांबू जाळायचा नसतो. तर त्यांच्यासाठी म्हणून मग हे आपल्याकडे लोबान आहे, म्हणजे धूप आपण ज्याला म्हणतो ते, हा सामरानी धूप म्हणून आहे, एक कप धूप असतो. त्याच्यानंतर मग हा आपल्याकडे लोबान आहे, त्याच्यानंतर चंदनामध्ये पण आहे धूप, असे 2 प्रकार आहेत. आणि आपल्याकडे कापूर आहे, भीमसेनी कापडाचं पॅकिंग होतं आपल्याकडे, तर ते भीमसेनी कापूर पंचपीठाचं दूध आहे. आणि हे तूप वाद आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, आजीची जनरेशन होती, आईची पिढी आहे, तिला वाती वळता येत होत्या. आताच्या पुरुष आणि स्त्रियांना ते येतीलच असं नाही आहे. मग त्यांच्याकरता म्हणजे सेपरेट फिल्टर आहे, केवडा आणि मोगरा फ्लेवरमध्ये असतं. हे रेडीमेड ते हे असतं तूपवाद. सो हे सगळे पितांबरीचे प्रॉडक्ट्स आहेत. ही आपली शॉपी आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इकडनं घेऊ शकता. आणि हे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत.